रामकृष्ण हरी माऊली. संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीने नुकताच अकलूज शहराचा निरोप घेतला आहे आणि आत्ता आपण आहोत वारीच्या पुढच्या वाटेवर. माझ्या मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद म्हणत वारकरी जात असतात. एक प्रत्येकाला एक छंद आहे, विठ्ठलाच्या नामाचा किंवा संतांच्या जयघोषाचा प्रत्येकाचा छंद आहे. पण यातही आपल्या कामाचा छंद जोपासणारे वारकरीसुद्धा, मी त्यांना वारकरीच म्हणेन कारण ते पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपली विविध कामं या वारीच्या दरम्यान करत असतात आणि छंद जोपासण्याचं काम करतात. मला असेच एक वारकरी भेटलेत. सर, आपलं नाव सांगा सर्वात आधी. अजित जोशी. अजित जोशी, आपण कुठून आलात आणि किती दिवस चालतात? मी ठाण्यावरून आलो आणि म्हणजे मी डायरेक्ट गाडीने आलो. अच्छा. हां. आणि इथे रिंगण बघायला म्हणून मुद्दाम आलेलो आहे. आणि तिथे वारकरी पूर्वी पण ह्याच्या अगोदर पण 2 वर्षापूर्वी मी वारीला गेलो होतो. पण तो जरा वेगळा प्रकार होता. रिंगण बघितलं नव्हतं आम्ही. आता ह्यावेळेला रिंगण बघायचं होतं आणि फोटोग्राफी करायची होती म्हणून आम्ही आलो होतो. तर कॅमेरा त्या आहे, झूम लेन्स आहे ही, पण त्याच्यावरती आणि दुसरी लेन्स आहे ती गाडीमध्ये ठेवलेली आहे. त्याच्यावरती पण शूटिंग होतं आणि ह्याच्यावरती पण शूटिंग होतं आणि फोटोग्राफी होते त्याच्यामध्ये. आणि आणखीन एक गोष्ट मला सांगायची वाटते म्हणजे वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये की क्लिनलीनेस हा पाळायला पाहिजे. पूर्वी 2 वर्षापूर्वी अतिशय अत्वश्य होतं, त्या मानाने इथे अतिशय चांगलं आहे. म्हणजे अगदी क्लिनलीनेस याच्यामध्ये म्हणजे इम्प्रूव्हमेंट जबरदस्त आहे. पण अजूनही इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे असं वाटतं त्याच्यामध्ये, थोडी तरी वाटते त्याच्यामध्ये. आणि फोटोग्राफीचं म्हणाल तर त्याच्यामध्ये छंद, आता तुम्ही म्हणाला त्यामुळे छंद आहे म्हणून तर ह्या वयामध्ये सुद्धा आम्ही काम करू शकतोय त्याच्यामध्ये. आपलं वय काय आहे आणि आपण साधारण म्हणजे किती वर्षापासून आपला छंद जोपासताय आणि आत्ता वय साथ देत आहे? हो हो, वय 73 वर्ष आता आम्हाला आहे. बापरे. हां. आणि त्याच्यामध्ये मी दररोज फिरतो, मी दररोज 5 किलोमीटर चालतो. त्याच्यामुळे इथे चालण्याबद्दल त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम मला यायला नाही. फक्त काय स्लो फास्ट एवढंच फक्त हे होतं, गती होती, गती त्याच्यामध्ये होती फक्त. आणि बाकी काही प्रॉब्लेम नाही आला अजूनपर्यंत तरी. देवाच्या दयाने, विठ्ठलाच्या दयाने अजून तरी प्रॉब्लेम आला नाही. आपण नोकरीत होतात? हो, मी नोकरीत होतो. मी रोशमध्ये होतो. रोशमध्ये नंतर पिरॅमलने विकत घेतली, त्यामुळे पिरॅमल हेल्थ केअर. त्याच्यामुळे ठाण्याला होतो नोकरीला, बालकुमला. तिथं रिटायर झालो आणि तिथं आता हा छंद जो जोपासतोय हा अगदी लहानपणापासून फिल्म एरियापासून तर हा डिजिटल आहे आता. आणि आता फिल्म एरियापासूनचा आमचा छंद आहे त्याच्यामध्ये. अच्छा. फोटो काढायचे आहे. हा म्हणजे फक्त फोटोग्राफी जागतिक स्पर्धा किंवा सांगतो त्याच्यामध्ये आता काय झालं, कोरोना पिरियडमध्ये आम्ही कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायलो नाही, तोपर्यंत भाग घेत नव्हतो. कोरोना पिरियडमध्ये भाग घ्यायला लागलो. म्हणजे घरात करायचं काय, तर कोरोना पिरियडमध्ये आम्ही भाग घ्यायला लागलो कॉम्पिटिशनमध्ये. आणि नॅशनल इंटरनॅशनल बरेच याच्यामध्ये प्राइजेस मिळालेले आहेत, त्याच्यामध्ये अवॉर्ड मिळालेले आहे आणि त्याच्यामध्ये मी सॅटिस्फाईड आहे. सरांच्या पत्नी माऊली देखील त्यांच्यासोबत आहेत. त्यासुद्धा एकत्रित प्रवास करतायत आणि त्यासुद्धा त्यांचा छंद म्हणजे दोघांचा छंद जुळून येणं हा योगायोग आहे आणि त्यासुद्धा जोपासतायत. आमच्या प्रेक्षकांना आपलं नाव सांगा आणि आपणसुद्धा त्यांच्या छंदाला पूरक ठरत आहात की आपलासुद्धा छंद आहे? नाही, हा माझासुद्धा छंद आहे. मी आधी रुईया कॉलेजमध्ये नोकरी करत होते, व्हाईस प्रिन्सिपल होते रुईयाला. मी डॉक्टर चित्रा जोशी माझं नाव. आणि हा छंद आधीपासूनचा आहे माझा, म्हणजे आमच्या लग्नाच्या आधीपासूनचा आहे. छंदामुळेच लग्न झालं की? नाही. पण म्हणजे लव्ह मॅरेज आहे, नो डाऊट. पण ह्याच्यापासून नाही, वेगळ्या कारणामुळे झालं. आम्ही दोघंही केमिस्ट्रीचेच आहोत. वा, तुमची केमिस्ट्री चांगली जुळून आली आहे आयुष्याची. तुमचा आतापर्यंतचा अनुभव कसा होता वारीतला? हा यावर्षीचा चांगला होता अनुभव, कारण यावर्षी त्यांनी डिसिप्लिन खूप चांगलं मॅनेज केलेलं होतं. आणि वारकऱ्यांसाठी त्यांनी ना जेवणाची आणि पाण्याची सोय खूप छान केली होती. त्यामुळे त्यांचं तसे हाल झाले नाहीत कोणाचे. आणि त्यांची राहण्याची पण व्यवस्था इथे क्रीडा संकुलात केली होती. त्यामुळे
खरंच चांगलं आहे. आणि इथे काही घाण झाली ना तर लगेच स्वच्छता पण करता येते. मग वारीत असं काही चित्रण मिळालं का जे बघून तुम्हाला वाटलं की वा, हे असं काहीतरी आयुष्य असलं पाहिजे, किंवा असं काही आपण आपल्या कॅमेऱ्यात आपल्याला मिळालं का? हो तर, कारण वारीत पाहिलं ना एक म्हणजे मला वाटतं 81 वर्षाचे गृहस्थ असतील, ते धावत होते ॲक्च्युली, हातात तंबोरा घेऊन धावत होते. त्यांच्यापासून एक इन्स्पिरेशन मिळतं ना की आपल्यालाही तसं यायला पाहिजे धावता. वा म्हणजे कॅमेरा घेऊन मला धावता यायला पाहिजे. वा, स्पर्धा करण्याची तुमची जिद्द अजूनही जात नाही आहे. मला एखादा आपल्याला आलेला अनुभव इथे आता कालच आला. आम्ही परमिशन घ्यायला गेलो तो वरती उभा राहण्याकरता म्हणून, पण त्यांनी त्यावेळेला उद्या या म्हणजे त्या वारीच्या म्हणजे रिंगणाच्या दिवशी या. पण आम्हाला खालीच 2 लेडी हवालदार भेटल्या त्या आणि एक खुर्ची त्यांनी ऑफर केली आम्हाला, तिथे मग तुम्ही बसा आणि फोटो नाही, काढ. म्हणजे आपल्या छंदाच्या दृष्टिकोनाने छंदाच्या दृष्टीनेच म्हणतोय त्या, खाली बसता येत नाही मला, हो. त्याच्यामुळे वरती बसायला लागतं किंवा वरती उभं राहायला लागतं मला. आणि कॅमेरावरती म्हणजे वरती हाईट पाहिजे थोडीशी, कारण बॅराकीट लावलेलं आहे त्याच्यामुळे बांबू लावले असल्यामुळे आम्हाला फोटोग्राफी करता येत नव्हती. त्याच्यामुळे पुढे जाणं इष्ट होतं किंवा पाठीमागे, दोनापैकी एक. तर त्यांनी मात्र आमची सोय करून दिली. वा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद त्यांना. असं एखादं चित्रण किंवा असा एखादा फोटो मिळाला जो संस्मरणीय ठरणार आहे, किंवा खूप काळ तुमच्या सोबत राहणार आहे? हो, अश्वांचा फोटो आहे आणि तो पादुकांचा पण फोटो आहे. दोन्ही फोटो आहेत. ते दोघांकडे आमच्या म्हणजे वेगवेगळे ठिकाणं म्हणजे वेगवेगळ्या अँगलनी काढलेले फोटो आहे. ते आमच्या स्मरणात राहतील डेफिनेटली. वा वा, म्हणजे वारी तर सुरूच आहे, पण त्यासोबतच आपला छंदसुद्धा वयाचं कोणतंही बंधन न आड आणता सर्वजण घेतायत. असे असंख्य वारकरी आहेत जे आयुष्याचा आनंद शोधू पाहत आहेत. कॅमेरावर नाईकसोबत मी मयूर, NDTV मराठी, अकलूज.